नाही, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, परंतु घोडबंदरवासीय जे आहेत हे अत्यंत अस्वस्थ पण आहेत आणि अशांत पण आहेत. एका बाजूला वाहतूक कोंडीची समस्या त्यांना रोज भेडसावते आहे, कारण की निरनिराळी कामं चालू आहेत. मेट्रोचं काम चालू आहे, काही प्रमाणात रस्ते नीट झालेले नाही आहेत आणि त्यामुळे. पण दुसरा जो MMRDAच्या अधिकाऱ्यांनी घाट घातलेला आहे की सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्ता हा एकत्र करायचा. खरं म्हणजे MMRDA ही सर्वात महत्त्वाची अशी या पूर्ण रिजनमधली कार्य करणारी आणि निरनिराळ्या योजना राबवणारी संस्था आहे. मला आश्चर्य वाटतं की एवढा महत्त्वाचा निर्णय जो आहे, महत्त्वाची ही योजना की ज्याच्यावर 600 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, तर ती करत असताना एवढं चुकीचं नियोजन करू शकतात. कुठलाही आक्षेप घेतलेले नाहीत, लोकांना विश्वासात घेतलेलं नाही, लोकांच्या सूचना घेतलेल्या नाहीत, आमच्याकडनं देखील आमच्याही समोर आणलेलं नाही की अशा प्रकारचं आम्ही करणार आहोत. तर त्यावेळेलाच आपल्याला त्याच्यात दुरुस्ती करता येते. आज असं झालेलं आहे की तिथले घोडबंदरवासी एकवटलेले आहेत. त्यांनी जवळजवळ 150-200 सोसायटीच्या प्रतिनिधींनी माझ्याकडे निवेदनं दिली. आम्ही ताबडतोब MMRच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्येही हा आक्रोश, त्यांचं म्हणणं जे आहे ते त्यांना सांगितलं आणि परवाच एक मोठी आक्रोश बैठक देखील झाली की ज्याच्यामध्ये फार मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. कारण की सर्व्हिस रोड जो आहे तो सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने उपयुक्त आहे. तो सर्व्हिस रोड अतिक्रमणापासून मुक्त करण्याच्या ऐवजी तुम्ही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्याला जोडायला निघाले आणि एका बाजूला शाळा आहेत, विद्यार्थी आहेत, आस्थापना आहेत, सोसायट्या आहेत, त्या थेट हायवेलाच येणार तुमच्या. बरं, हे बेकायदेशीर आहे, याच्यामध्ये अनियमितता आहे. नागरिकांनी जे मांडलेलं आहे त्याला मी स्वतः सहमत आहे. MMRने घिसाडघाईने हे केलेलं स्पष्ट दिसतं आहे आणि त्याच्यामुळे याचा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण की हे लोकांच्या कुठल्याही हिताच्या दृष्टीने नाही, योजना हिताची असेल तर करायची असते, परंतु हे स्पष्ट दिसतं आहे आणि नियमाचं देखील आपण पालन होत नाही आहे. कारण सर्व्हिस रोड केले म्हणून तुम्ही या सगळ्या आस्थापनांना परवानगी त्या ठिकाणी दिली. आता सर्व्हिस रोडच तुम्ही काढून घ्यायला निघाले. तुम्ही कुणालाही त्या ठिकाणी लोकांच्या नोंदी घेतलेल्या नाहीत आणि एवढं महत्त्वाचा हा रस्ता जो आहे तो पुन्हा तुम्ही करायला घेतला आणि त्यामुळे याच्यावर तुम्ही ताबडतोब पुनर्विचार करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी निवेदन पाठवलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की MMRच्या बरोबर जरी मीटिंग झालेली असली तरी लोकांना जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत हे पुढच्या काळामध्ये आंदोलनामध्ये रूपांतर होईल आणि त्याच्यामुळे ती वेळीच आपण याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे.